हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू ॲसेरा. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला जर का एखादा प्रश्न दिलेला असेल त्यावरतून आपल्याला जर सांगितलं की डायग्राम ड्रॉ करा, तर ती डायग्राम कशी ड्रॉ करायची इन सिम्पल अँड इझी वे. आता डायग्राम मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतात की प्रश्न वाचतात आणि डिरेक्टली ड्रॉ करायला स्टार्ट करतात. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला अगोदर थांबायचं आहे, आपल्याला प्रश्न पूर्ण प्रॉपर वाचा. त्यानंतर तुम्ही काय करा माहिती आहे का, आता सपोज डायग्राम जर ड्रॉ करायची असेल तर त्याच्या स्टेप्स काय काय आहेत. सगळ्यात अगोदर आहे, फर्स्ट स्टेप इज टू रीड प्रॉपरली. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपण काय करायचं की आपण एंटिटी कोणत्या कोणत्या आहेत, एंटिटीज फाइंड आउट करायचे आहेत. आपल्या प्रश्नामध्ये कोणत्या कोणत्या एंटिटीज आहेत. त्यानंतर आपण फाइंड आउट करायचं की आता त्या एंटिटीज ज्या पण आहेत तर त्या एंटिटीजसाठी कोणते कोणते ॲट्रिब्यूट्स आहेत, राईट. त्यानंतर जी फोर्थ गोष्ट आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची, ते आहे रिलेशनशिप अमॉंग दी एंटिटीज. त्यानंतर आपण काय फाइंड आउट करायचं, फिफ्थ नंबरची गोष्ट आपल्याला फाइंड आउट करायची असते, दॅट इज कार्डिनॅलिटीज. आता कार्डिनॅलिटीज म्हणजे काय असतं माहिती आहे का, कार्डिनॅलिटीज म्हणजे NAL कार्डिनॅलिटीज, राईट. आता कार्डिनॅलिटीज म्हणजे काय काय असतं माहिती आहे का, 1 to 1 आहे, 1 to मेनी आहे, किंवा मग मेनी टू 1 आहे, किंवा मग मेनी टू मेनी आहे, राईट. याला आपण काय बोलतो, कार्डिनॅलिटी. आणि नंतर मग आपण लास्टला काय करायचं, जो पण आपल्याला डायग्राम ड्रॉ करायचं आहे त्याला ड्रॉ करायला स्टार्ट करायचं. डिरेक्टली उठलं प्रश्न बघायचा आणि डायरेक्ट पोस्ट ऑफिस हॅज फ्यू पोस्टमॅन, डायरेक्ट पोस्ट ऑफिस काढलं, फ्यू पोस्टमॅन काढलं, तसं करू नका, राईट. आता आपण क्वेश्चन रीड करू. आता यामध्ये आपण क्वेश्चन रीड करायचं आणि सोबत सोबत एंटिटीज फाइंड आउट करायच्या. एंटिटी म्हणजे काय असतं आपण ते बघू. एंटिटी म्हणजे काय, आता आपल्याला प्रश्नामधून जर एंटिटी काढायची ना, काय करायचं, कोणता पण नाऊन जो पण आपल्या प्रश्नामध्ये आहे ना, तो नाऊनला अंडरलाईन करायचा. आणि तो जो नाऊन असतात ना, ते नाऊन मेनली आपली एंटिटी असते. आता नाऊन म्हणजे काय, एक वर्ड दॅट नेम समथिंग, जसं की पर्सन असेल, प्लेस असेल, थिंग असेल, आयडिया असेल, ऑब्जेक्ट असेल, त्याला आपण काय बोलतो, नाऊन. आता आपण रीड करू. सो अ पोस्ट ऑफिस हॅज फ्यू पोस्टमॅन. पोस्ट ऑफिस has few postmen who goes every day to distribute letters, right. Every morning post office receives a large number of registered letters. The post office intends to create a database to keep track of that letter. म्हणजे काय, एक पोस्ट ऑफिस आहे त्यामध्ये फ्यू पोस्टमॅन आहे, मीन्स मल्टिपल पोस्टमॅन आहे, जे की रोज डिस्ट्रीब्यूट करायला, लेटर डिस्ट्रीब्यूट करायला जातात. आणि प्रत्येक सकाळी मीन्स मॉर्निंगला पोस्ट ऑफिसमध्ये लार्ज नंबर ऑफ लेटर्स येतात. पोस्ट ऑफिसला आता काय करायचं, एक डेटाबेस क्रिएट करायचा आहे टू ट्रॅक दिस लेटर. ओके, आता फर्स्ट काय दिलेलं आहे, एव्हरी लेटर हॅज अ सेंडर. आता हा सेंडर एक एंटिटी आहे. अँड ओरिजिन पोस्ट ऑफिस. ओरिजिन पोस्ट ऑफिस म्हणजे काय, असं पोस्ट ऑफिस ज्यावरतून ते लेटर आलेलं आहे त्याला आपण बोलतो ओरिजिन पोस्ट ऑफिस. मीन्स काय, ओरिजिन पोस्ट ऑफिस फ्रॉम वेअर इट वॉज सेंड, लेटर वॉज सेंड. अ डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस. डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस म्हणजे ज्यामध्ये ते लेटर आलेलं आहे. ओरिजिन पोस्ट ऑफिस म्हणजे जिथून ते लेटर आलेलं आहे, आणि डेस्टिनेशन म्हणजे जिथे ते लेटर आलेलं आहे, टू विच इट वॉज टू बी सेंट. अ डेट ऑफ रजिस्ट्रेशन, डेट ऑफ अरायवल ॲट डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस, रिसिव्हर अँड अ स्टेटस, राईट. त्यानंतर एव्हरी सेंडर हॅज अ नेम अँड ॲड्रेस. आता हा सेंडर झाला एंटिटी. त्यानंतर एव्हरी रिसिव्हर हॅज अ नेम अँड ॲड्रेस. जो पण रिसिव्हर आहे त्याला नाव असेल आणि ॲड्रेस असेल. सेंडरला पण नाव असेल आणि ॲड्रेस असेल. एव्हरी पोस्टमॅन हॅज अ डेजिग्नेटेड एरिया व्हेअर ही डिलिव्हर्स लेटर. प्रत्येक पोस्टमॅनला एक डेजिग्नेटेड एरिया दिलेला आहे ज्याच्यामध्ये तो मल्टिपल लेटर्स, हू डिलिव्हर्स मल्टिपल लेटर्स, राईट. द एरिया कन्सिस्ट ऑफ, आता तो एरिया आहे कन्सिस्ट ऑफ सेट ऑफ स्टेट्स. एका एरियामध्ये मल्टिपल स्टेट्स आहे, अंडर द ज्युडिक्शन ऑफ पोस्ट ऑफिस. त्यानंतर आता ज्युडिक्शन म्हणजे काय असतं माहिती आहे का, ज्युडिक्शन म्हणजे आपलं अधिकार क्षेत्र जे पण आहे, राईट. त्यानंतर एव्हरी स्टेट कंटेन ऑफ सेट ऑफ बिल्डिंग्स. एव्हरी स्टेट कंटेन ऑफ सेट ऑफ बिल्डिंग्स. एव्हरी बिल्डिंग हॅज नंबर अँड मे बी नेम. प्रत्येक बिल्डिंगला नंबर आहे आणि नाव आहे. इट मे बी हाऊसिंग मोर दॅन वन फॅमिली. ओके, द स्टेटस ऑफ द लेटर हॅज बीन. आता त्या लेटरचं स्टेटस काय काय आहे ते बघा. स्टेटस ऑफ द लेटर काय काय आहे, फर्स्ट स्टेटस आहे नॉट येट टेकन फॉर डिलिव्हरी. त्यानंतर दुसरं स्टेटस काय आहे, डिलिव्हर्ड. त्यानंतर 3 नंबरचा स्टेटस काय आहे, ॲड्रेस नॉट अवेलेबल. त्यानंतर 4th नंबरचा स्टेटस काय आहे, ॲड्रेस नॉट नोन.
त्यानंतर 5th नंबरचा स्टेटस काय आहे, ॲड्रेस डिड नॉट ॲक्सेप्ट द लेटर. त्यानंतरचं स्टेटस काय आहे, रिडायरेक्टेड टू द ॲड्रेस ऑफ ॲड्रेसेस लिहायचा होतो वाटतं, ॲड्रेसेस अँड सेंड टू दी सेंडर. राईट. त्यानंतर आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, वी हॅव टू आयडेंटिफाय द रिलेशनशिप अमॉंग द एंटिटीज. रिलेशनशिप अमॉंग द एंटिटीज काय काय आहे आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. जस्ट अ सेकंड. रिलेशनशिप अमॉंग द एंटिटीज अलॉंग विथ द नेमिंग कार्डिनॅलिटीज. आता हे कार्डिनॅलिटीज पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कीज इन द ईआर डायग्राम. ईआर डायग्राममध्ये कोणत्या कोणत्या कीज आहे आणि कन्स्ट्रक्ट ॲप्रोप्रिएट टेबल. आपल्याला एक टेबल पण कन्स्ट्रक्ट करायचं आहे. ओके. सो सगळ्यात अगोदर आपण आता क्वेश्चन रीड केला प्रॉपरली आणि आपल्याला क्वेश्चन रीड केल्याच्या नंतर कळालं की एंटिटीज कोणत्या कोणत्या आहेत. आता त्यामध्ये फर्स्ट नंबरची जी पण एंटिटी आहे, फर्स्ट नंबरची एंटिटी राईट. जस्ट अ सेकंड. ओके. तर आपल्याला आता एंटिटी कोणती कोणती मिळालेली आहे. एंटिटीमध्ये फर्स्ट नंबरला आपल्याला एंटिटी सापडलेली आहे, दॅट इज सेंडर. सेंडर एक एंटिटी आहे. त्यानंतर सेकंड नंबरला आपल्याला एंटिटी काय सापडली, रिसिव्हर. सेंडर आहे, रिसिव्हर आहे. आता सेंडर आणि रिसिव्हरनी काय केलेलं आहे, ते लेटर सेंड आणि रिसिव्ह केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय सापडलं, लेटर एक एंटिटी आहे. फोर्थ नंबरची आपल्याला एंटिटी काय सापडली, आपला पोस्टमॅन. आपला पोस्टमॅन पण एक एंटिटी आहे, आपला पोस्टमॅन. राईट. त्यानंतर आपल्याला फिफ्थ नंबरला, आता फिफ्थ नंबरला आपल्याला काय सापडलं की आपल्याला एक तो पोस्टमॅन एरिया त्याला डिजिग्नेट केलेला आहे. राईट. एरिया. आता 6 नंबरला त्या एरियामध्ये अजून काय काय दिलेलं होतं त्यांनी, एरियामध्ये स्ट्रीट दिलेली होती. एरियामध्ये दिलेली होती स्ट्रीट. त्यानंतर 7 नंबरला त्याने अजून काय दिलेलं आहे आपल्याला, एरियामध्ये स्ट्रीट आहे. आता त्या स्ट्रीटमध्ये मल्टिपल बिल्डिंग. आता बिल्डिंग पण काय एक झाली, एक एंटिटी झाली, बिल्डिंग. राईट. त्यानंतर 8 नंबरला अजून त्यांनी काय दिलेलं होतं, त्यांनी दिलेलं होतं बघा, ओरिजिन पोस्ट ऑफिस. मीन्स जिथून ते लेटर आलेलं आहे, ओरिजिन पोस्ट ऑफिस. ओरिजिन पोस्ट ऑफिस. त्यानंतर आता ओरिजिन आहे म्हटल्याच्या नंतर त्यांनी अजून आपल्याला काय दिलेलं होतं, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस. डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस. आता अजून काय दिलेलं आहे का, तर नाही. ओके. सो आपल्याला एंटिटीज कळालेले आहेत. एंटिटीजमध्ये काय काय आहे, सेंडर आहे, रिसिव्हर आहे, लेटर आहे, पोस्टमॅन आहे, एरिया आहे, स्ट्रीट आहे, बिल्डिंग आहे, ओरिजिनचं पोस्ट ऑफिस आहे आणि डेस्टिनेशनचं पोस्ट ऑफिस. एकदा आपल्याला एंटिटी कळाल्या. आता एंटिटी कळाल्याच्या नंतर आपण एकदा प्रॉपर रीड केलं, एंटिटी कळाल्या. आता ॲट्रिब्यूट्स. आता ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय काय असतं माहिती आहे का, आता सेंडर आहे तर इथे बघा त्यांनी काय दिलेलं आहे, एव्हरी सेंडर हॅज नेम अँड ॲड्रेस. आता हे नेम आणि ॲड्रेस काय झालेलं आहे, ते झालेले असतात आपले ॲट्रिब्यूट्स. राईट. सो आपल्याला थर्ड स्टेपमध्ये काय करायचं आहे, आपल्याला थर्ड स्टेपमध्ये जस्ट अ सेकंड. ओके. आता आपले एंटिटी झाल्या. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ॲट्रिब्यूट कोणते कोणते आहे ना, वेगळा कलर घेऊ आपण, ॲट्रिब्यूट, ATTRIBUTES. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला ॲट्रिब्यूट्स कोणते कोणते आहेत ते आपल्याला लिहायचे आहे. राईट. सो आता आपण जर क्वेश्चन प्रॉपरली बघितला ना, आता आपल्याला सेंडरला त्यांनी काय काय दिलेलं होतं, सेंडरला त्यांनी फर्स्ट गोष्ट दिली होती नेम. त्यानंतर त्यांनी दिला होता सेंडरचा ॲड्रेस. सेंडरचा ॲड्रेस. त्यानंतर जी प्रायमरी की असते ना, मीन्स काय, जी पण युनिक की असते ती आपण डिफाईन करतो, ती आहे सेंडरची आय डी. सेंडरची आय डी. सेम जे सेंडरला आहे तेच त्यांनी कशाला दिलं होतं, रिसिव्हरला. रिसिव्हरला पण त्यांनी काय काय दिलं होतं, नेम दिलं होतं, ॲड्रेस दिला होता रिसिव्हरचा, रिसिव्हरचा ॲड्रेस. त्यानंतर रिसिव्हरची आय डी, रिसिव्हरची आय डी. राईट. त्यानंतर आता लेटरला त्यांनी काय काय दिलं होतं, लक्ष करा. लेटरमध्ये त्यांनी काय दिलं होतं, डेट ऑफ रजिस्ट्रेशन. राईट. हे बघा इथे त्यांनी दिलेले आहे, सेंडर हॅज, कुठे गेला, एव्हरी लेटर सेंड पोस्ट ऑफिस, डेट ऑफ रजिस्ट्रेशन, डेट ऑफ अरायवल, त्यानंतर स्टेटस आहे. राईट. सो डेट ऑफ रजिस्ट्रेशन, डेट ऑफ रजिस्ट्रेशन, त्यानंतर आहे डेट ऑफ अरायवल, डेट ऑफ अरायवल. त्यानंतर अजून काय आहे, त्याला स्टेटस आहे.
लेटरला आपल्या स्टेटस आहे आणि लेटरला एक त्याची आय डी असणार आहे, लेटर आय डी, राईट. त्यानंतर आता पोस्टमॅन, आता त्यांनी पोस्टमॅनसाठी काय काय दिलेलं होतं, पोस्टमॅनला आता नाव असणार आहे, पोस्टमॅनचं नेम आणि पोस्टमॅनची आय डी, पोस्टमॅन आय डी. त्यानंतर आता एरिया, आता एरियाला त्यांनी काय काय स्पेसिफाय केलं होतं, एरियाला काहीतरी नाव असणार आहे, एरियाचं नेम आणि एरियाला असणारी एरियाची आय डी, एरियाची आय डी. सेम स्ट्रीटला काय असणार आहे, स्ट्रीटला पण असणार आहे स्ट्रीटचं नेम आणि स्ट्रीटची आय डी, स्ट्रीटची आय डी. बिल्डिंग आहे, आता बिल्डिंगला त्यांनी स्पेसिफिकली दिलेलं आहे. आपण जर का इथं बघितलं ना, एव्हरी बिल्डिंग हॅज नंबर आणि मे बी नेम, राईट. एव्हरी बिल्डिंग हॅज नेम, एव्हरी बिल्डिंगला पण त्यांनी काय सांगितलं, आपल्या नंबर असणारे आणि बिल्डिंगची एक आय डी असणारी, राईट. BUILDING, बिल्डिंगची आय डी. त्यानंतर आता जे आपलं ओरिजिन पोस्ट ऑफिस आहे, आता ते जे ओरिजिन पोस्ट ऑफिस आहे ना, त्याला पण काय असणार आहे, ओरिजिन पोस्ट ऑफिसचं काहीतरी नाव असणार आहे, त्या ओरिजिन पोस्ट ऑफिसचा काहीतरी ॲड्रेस असणार आहे, राईट. त्यानंतर त्या ओरिजिन पोस्ट ऑफिसची आय डी असणार आहे. आता आपण त्याला काय लिहू, ओरिजिन पोस्ट ऑफिस _ID. त्यानंतर डेस्टिनेशन पोस्ट ऑफिसचं पण सेम, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिसचं काहीतरी नाव असणार आहे, त्याचा काहीतरी ॲड्रेस असणार आहे, ॲड्रेस. आणि डेस्टिनेशन पोस्ट ऑफिसला आपण काय लिहू, DPO, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिसची आय डी. ओके, सो आपल्याला आता कळालं एंटिटीज काय काय आहेत. आपण क्वेश्चन प्रॉपरली रीड केला, त्या क्वेश्चन रीड केल्याच्या नंतर आपल्याला एंटिटीज सापडल्या, त्या एंटिटीजवरतून त्याचे ॲट्रिब्यूट्स आपण लिहिलेले आहेत. आता आपल्याला फोर्थ स्टेप काय करायची आहे, फोर्थ स्टेपमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की त्याचं रिलेशनशिप काय काय आहे, राईट. वी हॅव टू फाइंड आउट द रिलेशनशिप काय असतं माहिती का, रिलेशनशिप हे दोन एंटिटीजमध्ये असतं. जसं की आता सेंडर आणि लेटरमध्ये काय रिलेशनशिप आहे की सेंडर सेंड्स लेटर. आता लेटर आणि रिसिव्हरमध्ये काय काय आहे, लेटर इज रिसिव्ड बाय रिसिव्हर, तर याला आपण काय बोलतो, रिलेशनशिप. आता आपण जर का क्वेश्चन प्रॉपरली बघितला ना, तर आपल्याला कळतं की इथे 8 रिलेशनशिप त्यांनी शो केलेले आहे. त्यामध्ये सगळ्यात फर्स्ट रिलेशनशिप काय आहे, फर्स्ट रिलेशनशिप आहे सेंडर सेंड्स लेटर, सेंडर सेंड्स लेटर. त्यानंतर सेकंड त्यांनी रिलेशनशिप काय शो केलेली आहे, लेटर इज रिसिव्ड बाय रिसिव्हर. सो लेटर इज रिसिव्ड बाय रिसिव्हर. त्यानंतर थर्ड रिलेशनशिप काय आहे, लेटर इज सेंड फ्रॉम ओरिजिन पोस्ट ऑफिस. आता लेटर कुठून सेंड झालेलं आहे, ओरिजिन पोस्ट ऑफिसवरतून, राईट. सो लेटर इज सेंट, लेटर इज सेंट फ्रॉम ओरिजिन पोस्ट ऑफिस. त्यानंतर फोर्थ नंबर, लेटर इज सेंट टू. आता सेंट फ्रॉम कुठे झालेलं आहे, ओरिजिन पोस्ट ऑफिस, बट आता सेंट टू कुठं आहे, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस, राईट. सो लेटर इज सेंट टू डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस. त्यानंतर पोस्टमॅन काय करतो, डिलिव्हर करतो लेटरला. आता पोस्टमॅन आणि लेटरमध्ये काय काय आहे, सो फिफ्थ नंबरला आपण काय लिहितो, पोस्टमॅन डिलिव्हर्स लेटर. त्यानंतर सिक्स नंबरला काय काय आहे, आता पोस्टमॅन सर्व्स एरियामध्ये आणि पोस्टमॅनमध्ये काय रिलेशनशिप आहे की पोस्टमॅन सर्व्स करतो एरियाला, राईट. सो पोस्टमॅन सर्व्स एरिया, राईट. त्यानंतर 7 नंबरला अजून काय दिलेलं आहे त्यांनी, एरिया कंटेन स्ट्रीट. एरिया आणि स्ट्रीटमध्ये पण रिलेशनशिप शो केलेलं आहे की एका एरियामध्ये मल्टिपल स्ट्रीट्स आहेत, राईट. सो एरिया कंटेन्स स्ट्रीट्स. आणि अजून एक रिलेशनशिप आहे, दॅट इज स्ट्रीट्स कंटेन बिल्डिंग. एका स्ट्रीटमध्ये मल्टिपल बिल्डिंग आहे, राईट. सो आपण आता इथे लिहू 8 नंबरला रिलेशनशिप काय आहे, एरिया कंटेन
एरिया कंटेन स्ट्रीट्स. राईट. आता आपण एंटिटी झालं, ॲट्रिब्यूट झालं, रिलेशनशिप झालं. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कार्डिनॅलिटीज. आता कार्डिनॅलिटीज फाइंड आउट करताना ना थोडा आपला कॉमन सेन्स यूज करायचा. राईट. आता एक सेंडर असतो, सेंडर एकच आहे. एक सेंडर मल्टिपल लेटर सेंड करू शकतो की नाही? बरोबर आहे. सो वन सेंडर कॅन सेंड मल्टिपल लेटर्स, सो 1 to n. n म्हणजे मेनी किंवा तुम्ही m पण लिहू शकता. त्यानंतर आता रिसिव्हर आहे. रिसिव्हर एकच आहे, बट एक रिसिव्हरला मल्टिपल लेटर्स येऊ शकतात ना, राईट. सो वी कॅन राईट m21. त्यानंतर आता लेटर इज सेंड फ्रॉम ओरिजिन पोस्ट ऑफिस. आता ओरिजिन पोस्ट ऑफिस तर एकच आहे, बट एक ओरिजिन पोस्ट ऑफिस का एकच लेटर देणार आहेत का? तर नाही, त्याच्याकडे मल्टिपल लेटर असतात, राईट. सो M21. त्यानंतर लेटर इज सेंड टू डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस. आता इथे पण सेम, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस एकच आहे, बट लेटर्स कॅन बी मल्टिपल. सो M21. त्यानंतर पोस्टमॅन डिलिव्हर्स लेटर. आता पोस्टमॅन डिलिव्हर्स लेटरमध्ये काय असतं माहिती आहे का, की पोस्टमॅन एकच आहे, राईट, पण तो एक पोस्टमॅन मल्टिपल लेटर डिलिव्हर करू शकतो. सो 1 to मेनी, राईट. त्यानंतर पोस्टमॅन सर्व्स एरिया. आता इथे ना थोडंसं कॉन्ट्रडिक्शन आहे, की बाबा मल्टिपल पोस्टमॅन मल्टिपल एरियाजमध्ये जाऊ शकतात किंवा मल्टिपल पोस्टमॅन एका एरियामध्ये जाऊ शकतो, राईट. सो एक पोस्टमॅन. आता इथे त्यांनी क्वेश्चनमध्ये स्टार्टिंगला काय दिलं होतं माहिती आहे का, अ पोस्ट ऑफिस हॅज फ्यू पोस्टमॅन, राईट. सो त्यामुळे आपण इथे काय लिहिणार आहेत की फ्यू पोस्टमॅन मीन्स मल्टिपल पोस्टमॅन त्या एरियाला सर्व्स करतात. त्यामुळे आपण काय लिहिणार, मल्टिपल पोस्टमॅन सर्व्स एरिया. आता इथे एरिया एकच दिलेला आहे त्यांनी, राईट. सो त्यानंतर आपण काय घेणार आहे आता, एरिया कंटेन लेटर. आता एका एरियामध्ये मल्टिपल स्ट्रीट्स असू शकतात, राईट. लेटर बोललो मी, स्ट्रीट्स. एका एरियामध्ये मल्टिपल स्ट्रीट्स असू शकतात, राईट. त्यानंतर एरिया कंटेन स्ट्रीट्स. इथे थोडासा गोंधळ झाला आहे. आपण काय केलं माहिती आहे का, एरिया कंटेन स्ट्रीट झालं. आता स्ट्रीट्स कंटेन बिल्डिंग राहिलेलं आहे आपलं. ओके. सो 8 नंबरचं रिलेशनशिप काय आहे आपलं? 8 नंबरचं रिलेशनशिप आहे स्ट्रीट्स किंवा स्ट्रीट कंटेन्स बिल्डिंग्स. ओके. सो आता इथे बघा, एका स्ट्रीटमध्ये मल्टिपल बिल्डिंग असू शकतात, राईट. सो वी आर, आता इथे काय होतं माहिती आहे का, मोस्ट ऑफ द स्टुडंट कन्फ्यूज होतात की भाई तुम्ही 7 नंबरला तर मल्टिपल स्ट्रीट्स लिहिलं, मग इथे एक का? अरे हे बघ, आपण काही लक्ष करायचं, रिलेशनशिपवरती लक्ष ठेवायचं की एका स्ट्रीटमध्ये मल्टिपल बिल्डिंग असू शकतात का. आता असं झालं आहे का, एका बिल्डिंगमध्ये मल्टिपल स्ट्रीट्स आहेत, बिल्डिंगचं आणि स्ट्रीटचं रिलेशनशिप काय आहे की एका स्ट्रीटमध्ये मल्टिपल बिल्डिंग असू शकतात, राईट. सो त्यासाठी आपण कार्डिनॅलिटी आपण जी शो करतो ना, ती असते फॉर द स्पेसिफिक रिलेशनशिप. आपण आता यामध्ये नाही का पूर्ण नाही बघायचं, आपण फक्त रिलेशनशिप चेक करायचं आहे. आता इथे तुम्ही काय बोलाल की सर तुम्ही काय केलं, एरिया कंटेन स्ट्रीट्स. आता स्ट्रीट्समध्ये तर मल्टिपल लिहिलं आणि इथे स्ट्रीटमध्ये एकच का लिहिलं आहे, कारण की आता स्ट्रीटचं आणि बिल्डिंगचं आपण रिलेशनशिप जेव्हा बघतो तर आपण असं बिल्डिंगमध्ये स्ट्रीट्स नसतात, तर स्ट्रीटमध्ये मल्टिपल बिल्डिंग असतात. ओके. सो त्यामुळे आपण काय केलं, 1 to मेनी रिलेशनशिप इथे लिहिलेलं आहे. ओके. आता आपल्याला एंटिटी मिळाली, ॲट्रिब्यूट्स मिळाले, आता रिलेशनशिप पण आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याची कार्डिनॅलिटी मिळाली. आता इतकं मिळाल्याच्या नंतर आपण काय करायचं, आपली जी ER डायग्राम आहे ती ड्रॉ करायला स्टार्ट करायचं. सगळ्यात अगोदर आपण काय करायचं माहिती आहे का, जितक्या पण आपल्या एंटिटीज असतात ना, त्या सगळ्या एंटिटीज एकदा राईट डाऊन करायच्या. ओके. सो आता आपण इथे सगळ्या आपल्या ज्या पण एंटिटीज आहेत त्या पूर्ण एंटिटीज इथे राईट डाऊन करू. सगळ्यात फर्स्ट एंटिटी आपल्याकडे काय आहे, सो वी हॅव सेंडर. त्यानंतर आपल्याकडे दुसरी एंटिटी काय आहे, वी हॅव लेटर. त्यानंतर आपल्याकडे तिसरी एंटिटी आपल्याकडे काय होती, ती आहे रिसिव्हर. त्यानंतर आपल्याकडे अजून काय एंटिटी आहे, दॅट इज पोस्टमॅन, राईट. आता तो पोस्टमॅन काय करतो, सर्च करतो एरियाला. एरिया पण आपली एक एंटिटी आहे, एरिया. आता त्या एरिया कंटेन मल्टिपल स्ट्रीट्स, तर स्ट्रीट्स पण आपली एक काय झालेली आहे, एंटिटी झालेली आहे.
स्ट्रीट. आणि त्या स्ट्रीटमध्ये काय आहे, मल्टिपल बिल्डिंग्स आहेत, राईट. सो बिल्डिंग पण आपली काय झालेली आहे, बिल्डिंग पण आपली काय झालेली आहे, एक एंटिटी झालेली. ओके, सो आपण काय केलं, ज्या पण आपल्या एंटिटीज होत्या, ज्या पण आपल्याला एंटिटीज मिळालेल्या आहेत त्या सगळ्या एंटिटीज आपण लिहिल्या. जसं की आहे सेंडर, रिसिव्हर, लेटर, पोस्टमॅन. अजून आपल्या 2 एंटिटीज आहेत. त्या 2 एंटिटीजमध्ये फर्स्ट आपली एंटिटी आहे ओरिजिन पोस्ट ऑफिस. ओरिजिन पोस्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस. त्यानंतर आपली अजून एक एंटिटी काय आहे, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस. डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस. आता हे सगळे एंटिटीज जे आहेत ना, त्या एंटिटीज आपण डिनोट करतो त्या रेक्टँगलमध्ये, राईट. सो आपण काय करणार, प्रत्येक जी पण आपली एंटिटी आहे त्याच्यासाठी आपण रेक्टँगल बनवणार. पोस्टमॅन आहे, लेटर आहे, यासाठी आपण रेक्टँगल एक ड्रॉ करणार, राईट. आणि हे जे आपण लिहिलेलं आहे ना ते तुम्ही तुमच्या मनाने पण लिहू शकता. आता सपोज मीन्स काय, एखाद्याला जर का वाटलं की सर मला काय करायचं, हे पोस्टमॅन इथं लिहायचं, रिसिव्हर इथं लिहायचं, मीन्स हे असं हे पोस्टमॅन इथं, तर तुम्ही तुमच्या मनाने ड्रॉ करू शकतात. ओके. एरिया कंटेन स्ट्रीट, स्ट्रीट्स कंटेन बिल्डिंग. त्यानंतर आता आपण एंटिटीज लिहिल्या. आता आपण काय बघायचं माहिती काय, रिलेशनशिप. आता सेंडर आणि लेटरमध्ये काय रिलेशनशिप आहे, तर सेंड्स. सो सेंडर सेंड्स, सेंडर सेंड्स, सेंडर सेंड्स लेटर. आणि त्याला आपण डिनोट करतो रिलेशनशिप इन डायमंड लाईक स्ट्रक्चर. सेंड्स लेटर. लेटर रिसिव्ड बाय, लेटर रिसिव्ड बाय, लेटर इज रिसिव्ड बाय रिसिव्हर. त्यानंतर लेटर इज डिलिव्हर्ड बाय, लेटर इज डिलिव्हर्ड बाय. ओके, हे थोडंसं डायग्राम जरा. त्यानंतर आता पोस्टमॅन सर्व्स एरिया, राईट. सो पोस्टमॅन सर्व्स, postman serves area. Area contains streets. Area contains, area contain, area contain streets. त्यानंतर जस्ट एक सेकंड, हां, स्ट्रीट्स कंटेन बिल्डिंग. स्ट्रीट्स कंटेन बिल्डिंग. आता आपण अजून काय राहिलं आहे आपलं, ओरिजिन पोस्ट ऑफिस आणि लेटर. आता इथे बघा, ओरिजिन पोस्ट ऑफिस आणि लेटरमध्ये आपण काय त्यांनी सांगितलं होतं, लेटर सेंड फ्रॉम ओरिजिन पोस्ट ऑफिस आणि लेटर सेंड टू डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस, राईट. सो ओरिजिन पोस्ट ऑफिसला आपण काय लिहिणार आहे, सेंट फ्रॉम, सेंट फ्रॉम. पोस्ट ऑफिस टू लेटर आणि लेटर आर सेंट टू, सेंट टू डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस, राईट. सो आपली आता ही एअर डायग्राम बेसिक स्ट्रक्चर एक बनलेलं आहे. आता तुम्हाला जर काही खाली इथे जागा नव्हती, नाहीतर आपण खाली लिहू शकतो, आपण आपल्या मनाने जिथे पण लिहायचं असेल तिथे लिहू शकतो. आता जी पण आपण कार्डिनॅलिटीज लिहिली ना, जी पण आपण कार्डिनॅलिटी इथे लिहिली, 1 to मेनी, मेनी टू 1, मेनी टू मेनी, 1 to मेनी किंवा 1 to 1, त्या कार्डिनॅलिटीज आपल्याला इथे लिहायच्या आहे. कार्डिनॅलिटीमध्ये एक सेंडर, सेंडर सेंड मल्टिपल लेटर्स, मल्टिपल लेटर कॅन बी सेंड टू वन रिसिव्हर. त्यानंतर मल्टिपल लेटर, आता तुम्ही एम लिहा किंवा एन लिहा. सपोज आता मोस्ट ऑफ स्टँडर्डमध्ये एन असतं, सो आपण एन लिहू, एन. त्यानंतर मल्टिपल लेटर्स आर
बाय वन पोस्टमॅन. त्यानंतर एक ओरिजिन पोस्ट ऑफिसमध्ये मल्टिपल लेटर सेंड, एक ओरिजिन पोस्ट ऑफिस मल्टिपल लेटर सेंड करू शकतो. मल्टिपल सेंड होऊ शकतात टू वन डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस. त्यानंतर पोस्टमॅन आणि एरियाचा, आता आपण पोस्टमॅन आणि एरियामध्ये काय लिहिले आहे, मेनी पोस्टमॅन मे बी असाइन टू वन एरिया. त्यानंतर आहे वन एरिया मे कंटेन मल्टिपल स्ट्रीट्स आणि वन स्ट्रीट मे कंटेन मल्टिपल बिल्डिंग. ओके, सो सगळ्यात अगोदर आपण काय केलं, एंटिटी ज्या पण आहेत त्या एंटिटी शो केल्या. त्यानंतर सेकंड आपण स्टेप केली, जे पण आपले रिलेशन होते ते रिलेशन लिहिले. त्यानंतर आपण कार्डिनॅलिटी लिहिल्या. सो दॅट ह्या वेळी जर तुम्ही लिहिलं ना तर तुम्हाला इझी जाईल. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, जे पण आपले ॲट्रिब्यूट्स आहेत ते ॲट्रिब्यूट्स त्या एंटिटीच्या साईडला लिहायचे आहे. आता जेव्हा आपण ॲट्रिब्यूट्स लिहितो ना, ॲट्रिब्यूट्स लिहिताना आपण ओव्हल यूज करतो, राईट. आणि जे पण युनिक आहे, जसं की सेंडर आय डी, रिसिव्हर आय डी, लेटर आय डी, पोस्टमॅन आय डी, एरिया आय डी, स्ट्रीट आय डी, त्याच्यासाठी आपण काय करतो, जी ओव्हल आहे त्या लिहितो आणि त्याच्या खाली अंडरलाईन मारतो. अंडरलाईन आपल्याला डिफाईन करते हे युनिकली आयडेंटिफाईड आहे. सो आता सेंडर आहे, सेंडरसाठी आपल्याकडे काय काय होतं, सेंडरसाठी आपल्याकडं होतं, जस्ट एक सेकंड, सेंडरसाठी आपल्याकडे काय काय होतं, सगळ्यात अगोदर होतं सेंडरचं नेम, सेंडरचं नेम. त्यानंतर होता सेंडरचा ॲड्रेस, सेंडरचा ॲड्रेस, सेंडरचा ॲड्रेस, ॲड्रेस. त्यानंतर काय होतं, सेंडरची आय डी, सेंडरची आय डी, सेंडर आय डी हे ओव्हल, सेंडर आय डी इज युनिक, ॲड्रेस आणि सेंडरचं नेम. सेम आता जे सेंडरसाठी आहे ना तेच सेम रिसिव्हरसाठी आपलं. रिसिव्हरसाठी काय काय आहे, रिसिव्हरचा नेम आहे, रिसिव्हरचा ॲड्रेस आहे, रिसिव्हरचा ॲड्रेस आणि रिसिव्हरची आय डी. रिसिव्हर आय डी, आय डीला काळजीपूर्वक अंडरलाईन, नेम हे ओव्हल आहे, राईट. त्यानंतर आता आपलं जे लेटर आहे, लेटरच्या अगोदर आपण काय करू, पोस्टमॅनचं पण सिम्पल आहे. पोस्टमॅनचं काय आहे, पोस्टमॅनचं नेम होतं, पोस्टमॅनचं नेम आणि पोस्टमॅनची आय डी, पोस्टमॅन आय डी, आय डीला काळजीपूर्वक अंडरलाईन. त्यानंतर एरियाचं पण बघा, आता एरियाचं काय होतं, एरियाची आय डी आणि एरियाचं नाव, एरियाला काहीतरी नाव असेल, एरियाचं नेम ओव्हलमध्ये, हे थोडंसं प्रॉपर काढा आता डायग्राम, ओव्हल नेम आणि एरिया आय डी, एरिया आय डी. त्यानंतर स्ट्रीटचं पण काय आहे, स्ट्रीटचं नेम आहे, स्ट्रीटची आय डी आहे, स्ट्रीटचं नेम आणि स्ट्रीटची आय डी, स्ट्रीटची आय डी, स्ट्रीट आय डीला अंडरलाईन, इथे पण एरिया आय डीला अंडरलाईन. त्यानंतर बिल्डिंग, आता बिल्डिंगला त्यांनी स्पेसिफिकली टाकलं होतं की बिल्डिंगचा नंबर होता, बिल्डिंगचा नंबर. त्यानंतर दुसरी एक गोष्ट त्यांनी काय सांगितलं होतं, बिल्डिंगचं नेम, बिल्डिंगचं नेम आणि अजून काय होतं, बिल्डिंगची आय डी, बिल्डिंगची आय डी आणि आय डीला अंडरलाईन. ओके, त्यानंतर अजून काय राहिलं आपलं, ओरिजिन पोस्ट ऑफिस. आता ओरिजिन पोस्ट ऑफिसला त्यांनी काय काय दिलेलं होतं, ओरिजिन पोस्ट ऑफिसला सगळ्यात अगोदर होतं नेम, ॲड्रेस आणि ओरिजिन पोस्ट ऑफिसची आय डी. इथे आपण लिहिलेलं आहे, नेम आहे, ॲड्रेस आहे आणि ओरिजिन पोस्ट ऑफिसची आय डी आहे. ओके, सो सेम नेम, ॲड्रेस आणि ओरिजिन पोस्ट ऑफिसची आय डी, आय डीला अंडरलाईन, आय डीला अंडरलाईन. त्यानंतर सेम इथे पण डेस्टिनेशनला पण काय काय आहे, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिस जे पण आहे त्या डेस्टिनेशन पोस्ट ऑफिसचं काहीतरी नाव आहे, त्या डेस्टिनेशन पोस्ट ऑफिसचा ॲड्रेस आहे आणि त्या डेस्टिनेशन पोस्ट ऑफिसची आय डी आहे, DPO अंडरस्कोर आय डी, डेस्टिनेशन पोस्ट ऑफिसची आय डी आणि त्या डेस्टिनेशन पोस्ट ऑफिसच्या आय डीला अंडरलाईन. आता लेटरमध्ये त्यांनी काय काय आपल्याला दिलेलं होतं, आपण जर काय आपले ॲट्रिब्यूट्स बघितले ना, इथे ॲट्रिब्यूट्स डेट ऑफ रजिस्ट्रेशन, डेट ऑफ अरायवल, स्टेटस आणि लेटरची आय डी. ओके, सगळ्यात अगोदर काय आहे, डेट ऑफ रजिस्ट्रेशन,
डेट ऑफ रजिस्ट्रेशन, डेट ऑफ अरायवल, डेट ऑफ अरायवल. त्यानंतर अजून त्यांनी काय दिलेलं होतं, स्टेटस, स्टेटस आणि लेटरची आय डी, लेटरची आय डी, आय डीला अंडरलाईन, स्टेटस, डेट ऑफ रजिस्ट्रेशन, डेट ऑफ अरायवल. राईट. ओके. सो आता आपण जर डिरेक्टली ड्रॉ करायला जर स्टार्ट केली असती ना, तर आपलं काही ना काही चुकलं असतं किंवा मग खिचडी झाली असती. बट आपण जेव्हा स्पेसिफिकली स्टेप बाय स्टेप जातो, की आपण क्वेश्चनला प्रॉपरली रीड करतो, त्यानंतर आपण त्याच्या एंटिटीज फाइंड आउट करतो, ॲट्रिब्यूट्स फाइंड आउट करतो, त्यानंतर रिलेशनशिप फाइंड आउट करतो आणि त्याची कार्डिनॅलिटी जेव्हा फाइंड आउट करतो, तेव्हा आपण अशी एक सुंदर ER डायग्राम ड्रॉ करतो. ओके. सो या प्रकारे आपण ER डायग्राम ड्रॉ करता. जर तुम्हाला कंपनीची जी पण बाकीचे क्वेश्चन आलेले आहे, कंपनीची ER डायग्राम, त्यानंतर हॉस्पिटलची ER डायग्राम, त्या रिलेटेड असा स्पेसिफिक व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लस शेअर दिस व्हिडिओ विथ ऑल युअर फ्रेंड्स. तुमचे जे पण अनऑफिशियल ग्रुप्स असतील त्या अनऑफिशियल ग्रुपमध्ये हे शेअर करता, सो दॅट जे पण तुमचे क्लासमेट आहेत त्यांना पण हेल्प होईल. थँक्यू.